कधी आलात? आत्ताच. आता नाही का चेतना माझ्याविषयी काहीतरी म्हणाली? अहो ती म्हणत होती. ऐकलं मी सगळं ऐकलं. सगळं ऐकलं. तू म्हणालीस की मी युवराजला खूप लेक्चर देतो वगैरे. लेक्चर म्हणजे तुम्ही समजावता ना त्याला एवढ्या छान पद्धतीने, त्याच विषयी आम्ही बोलत होतो. कुणाशी कसं वागायचं ना कळतच नाही त्याला. हो ना. आणि डॉक्टर, अहो तुम्ही नसता तर दादाची काय अवस्था झाली असती हो. तुमच्या ट्रीटमेंटमुळे आज दादा बरा झालाय हे कोण सांगेल त्या मुलाला? तुम्ही त्याला समजवायला जाता आणि तो तुमचा अपमान करतो. मला बाई राग येतो या गोष्टीचा. नाहीतर काय. अहो 4 चौघांमध्ये किती अपमान करतो तुमचा. तुमच्या मनाची काय अवस्था होत असेल ना आम्ही समजू शकतो. थँक्स मकरंद, खरंच थँक्स. आज मला समजलं माझ्याविषयी मी जेवढा विचार करत नाही ना तेवढा विचार तुम्ही दोघं मिळून करता. डॉक्टर, अहो आपली माणसं म्हटल्यावर विचार करणारच ना. नका करू, तेच सांगतोय, करू नका. माझ्याविषयी विचार करण्यापेक्षा बिझनेसमध्ये कौशिकीला कशी हेल्प करता येईल त्याचा विचार करा. हो. कौशिकीला बरं वाटेल ना. हो. आणि चेतना, तू सुद्धा घरच्या कामात जरा लक्ष घाल. नाहीतर ते म्हणतात ना एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप, तसं व्हायचं. म्हणजे नंतर युवराजशी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याला कसं हँडल करायचं मला येतच. बरं, कौशिकी कुठे? वर रूम मध्ये. हो, येतो मी. आणि हां, ते जे काय सांगितलंय मी ते लक्षात ठेवा. हो हो, ते लक्षात आहे ना. हो. काय हो? हे कुठल्या वर्कशॉप बद्दल बोलत होते? कोणी सांगितलं तुला त्यांचा विषय काढायला? अहो मी मुद्दाम नाही काढला, बोलता बोलता निघाला. अरे पक्का मुरलेला माणूस आहे तो. आता हे सगळं त्या कौशिकीच्या पुढ्यात बोलायला नको म्हणजे झालं. शेखर इथे आला होता आणि तू त्याच्याशी बोललीस? मला बोलावं लागलं. मला बोलण्याची काय, मला त्या माणसाचा चेहरा बघायची इच्छा नव्हती. पण तो कुठल्याही पर्सनल कामासाठी आला नव्हता काका. तो एक न्यूज घेऊन आला होता. न्यूज? हो. कसली न्यूज? काका, शहरामध्ये एक खूप मोठं ड्रग रॅकेट ऍक्टिव्ह झालंय आणि त्या ड्रग रॅकेटची पहिली डील पोलिसांनी हाणून पाडली. काय सांगतेस? हो. आणि फक्त पहिलं डील आहे. अजून खूप डील्स होणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. बापरे, म्हणजे अजूनही काही होऊ शकतं? खूप मोठं काहीतरी घडणार आहे, खूप मोठं. आणि हीच न्यूज शेखरने मला आणून दिली. बापरे, भीषण आहे. खूपच. पण कौशिकी बाळा, इतकी मोठी सिक्रेट इन्फॉर्मेशन शेखरला कशी मिळाली? काका, तो माणूस म्हणून कसाही असला तरी तो हाडाचा पत्रकार आहे ना. इतकी वर्ष तो या फील्डमध्ये काम करतोय. त्याची स्वतःची माणसं आहेत, विश्वासातली माणसं आहेत. त्यांनी कुठल्याही दुसऱ्या न्यूज चॅनलकडे ही न्यूज जाण्याच्या आधी ही न्यूज शेखरला दिली आणि शेखरने मला. अच्छा. पण कौशिकी बाळा, मला असं वाटतं की तू स्वतःला या बातम्यांपासून दूर ठेवावंस. काय असं का बोलताय तुम्ही? अगं कौशिकी, या स्मगलिंगच्या बातम्या म्हणजे जीवाला फार मोठा धोका असतो. काका, पण मी आता फक्त स्वतःचा विचार कसा करायचा? समाजाला काहीतरी देणं लागतं की नाही? MNN म्हणजे काय तुम्ही सांगा मला. सत्य लोकांसमोर आणणारा चॅनल, करेक्ट? मग हे केवढं मोठं सत्य आहे, हे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे आणि ते कर्तव्य आहे माझं, नाही का? मान्य कौशिकी, मला तुझ्या हेतूविषयी कधीच शंका नव्हती ग. मग
पण याच बातम्यांमुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये तू फार मोठं नुकसान करून घेतलंयस हे तू का विसरतेस? कौशिकी, बाळा हे नुकसान वाढू नये एवढंच म्हणायचं मला. मला बातम्या मिळवायच्या, त्यांचा पाठपुरावा करायचा, हे सगळं कामाचा भाग आहे, मान्य. पण या बातम्यांमुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये फार मोठा परिणाम होतो. नाही तू किती नाही म्हटलीस ना तरी तो होतोच. आता हे सगळं तू शेखरला समजवायला जाणार नाहीसच ना, म्हणून तुला सांगतोय. कौशिकी बाळा प्लीज काळजी घे. ही स्मगलिंगची माणसं ना काय करतील ना कधीही काही सांगता येत नाही ग. या बातम्या म्हणजे ना हिमनगासारख्या असतात. वर करणे वाटत त्या इतक्या छोट्या आहेत, पण त्या आत कुठेतरी आत खोलवर, खूप खोलवर रुतलेल्या असतात. याचा पाठपुरावा करायला तर आपण यांच्या मागे गेलो तर आपण कधी बुडून जाऊ आपल्यालाही समजणार नाही. म्हणून सांगतो बाळा प्लीज स्वतःची काळजी घे. इतर महत् प्रयासाने तू इतकं मोठं साम्राज्य उभं केलंस, एवढं मोठं चॅनल उभं केलंस. या बिझनेसला, या घराला, तुझ्या मुलीला इराला तुझी खूप गरज आहे बाळा. म्हणून प्लीज प्लीज ऐक, मनापासून सांगतोय, तू या बातम्यांपासून स्वतःला दूर ठेव. काळजी घे. काय कसला एवढा विचार करताय? समोरचा माणूस दिसत सुद्धा नाहीये, कसला विचार चाललाय? नाही ग, काही नाही. होणाऱ्या सासूबाई होणाऱ्या सुनबाईचाच विचार करत असणार. गेली का? निशी गेली? गेली असेल. गेली असेल म्हणजे जाताना तिने काही सांगितलं नाही तुम्हाला? अचानक ठरला असेल प्लॅन म्हणून आली इथपर्यंत, ठीक आहे, पण जाताना निदान टाटा बाय बाय करायला हवं ना. निरोपच झाला नाही म्हणजे आता गरब्याचं तर सांगितलंच नसेल. गरब्याचं काय? आणि ते मला कशाला सांगायला हवंय? वहिनी, आपल्या युवराजला, तुमच्या मुलाला घेऊन ती गरब्याला जातेय. तुमची परवानगी नको का घ्यायला? युवराज गरब्याला जातोय? इतक्या वर्षात कधी युवराजला पाहिलं होतं का गरब्याला जाताना? पण माझी खात्री आहे आता ती तिला गरब्याच्या तालावर नाचवेल, मग स्वतःच्या तालावर. चेतना, तू जरा गप्प बसा. काय झालं? नाही, मी अचानक आले आणि तुम्ही बोलायच्या बंद झालात. काही महत्वाचं बोलत होतात का? मी आल्याने डिस्टर्ब झालं असेल तर मी जाते. इट्स ओके, आय गो. नाही, आम्ही निशीबद्दल बोलत होतो. निशिता, काय बोलत होतात तुम्ही? गॉसिप वगैरे? गॉसिप नाही ग, निशिता पहिल्यांदा आली ना त्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो ना वहिनी? हो, ऍक्च्युली बरं झालं ना, निशिता पहिल्यांदा घरी आली. तिने अख्खं घर बघितलं, तिला घरातली माणसं सुद्धा कळली. खूप बरं झालं. लग्नापूर्वी सासरी येणं वगैरे हे सगळं आमच्या काही नव्हतं बाई. हे सगळं आत्ता नवीन पिढी, नवीन पद्धती, नाही का वहिनी? पद्मिनी काकू, तुम्हाला बरं वाटलं असेल ना निशिता तुमची सून पहिल्यांदा घरी आली. आय एम शुअर तुम्ही तिच्याशी खूप गप्पाही मारल्या असतील. एम आय राईट? गप्पा? अगं, माझ्याशी गप्पा मारायला ती भेटलीच कुठे मला? ती आली तशी तू तिला घेऊन गेलीस आणि नंतर युवराज आल्यावर तिने गरब्याचं प्लॅनिंग केलं आणि ती गेली. ती भेटलीच कुठे मला? जाताना सांगितलं सुद्धा नाही ग. पद्मिनी काकू, तुम्हाला राग नाही ना आला?
अगं नाही म्हणजे मी खरंच इंटेन्शनली काहीच केलं नाही. ती पहिल्यांदा घरी आली. आय थॉट आय शुड मेक हर फील कम्फर्टेबल म्हणून मी तिला घर दाखवलं, तिची रूम दाखवली. आणि काकू ती पहिल्यांदाच आली ना घरी, त्याच्यामुळे मला असं वाटतं ती सुद्धा जरा गोंधळली असेलच. बट आय एम व्हेरी शुअर पुन्हा जेव्हा ती घरी येईल ना तेव्हा ती फक्त तुमच्याशी गप्पा मारेल. तुम्ही आहातच अशा. तुम्ही जसं सगळ्यांना कम्फर्टेबल करता तसं तुम्ही तिलाही कराल. तुम्हा दोघींमध्ये खूप छान मैत्री होईल याची खात्री आहे मला. एक मिनिट, माझा फोन वाजतोय, मी आलेच. मैत्री मैत्री म्हणे, तिची आणि माझी काही बरोबरी तरी आहे का? या घरात लग्न करून येते हेच नशीब आहे तिचं. लग्न करून येऊ दे. माझी सून म्हणून या घरात आली ही केवढी मोठी चूक केली आहे हे तिला लग्न झाल्यानंतर कळेल. येऊ दे, लग्न होऊन घरात येऊ दे. मला न सांगता गेलीयस ना, लग्नानंतर उठता बसता माझी परवानगी घ्यावी लागेल की नाही बघ तिला. मला या न्यूजच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. दिवस रात्र काम करावं लागलं तरी चालेल, पण या बाबतीतल्या सगळ्या न्यूज माझ्यापर्यंत पोहोचायलाच हव्या, आपल्या चॅनलपर्यंत पोहोचायलाच हव्या. डू यू गेट दॅट? काहीतरी खूप मोठं घडणार आहे, खूप मोठं. वाईट काम करणारे अचानक ॲक्टिव्ह झालेत आणि या गोष्टीची भनक स्पेशल क्राईम युनिटला लागली आहे. पण या बाबतीतल्या सगळ्या न्यूज आपल्यापर्यंत यायलाच हव्या. आपली सगळी यंत्रणा कामाला लाव मोना. जे काही डिटेल्स मिळतील ते आपल्यापर्यंत आणायचे. मला फोन करायचा, कितीही वाजले असले तरी मला लूपमध्ये ठेवायचं. डू यू गेट दॅट? गेट टू वर्क. या, कीप मी पोस्टेड. युवराज, हाय. हाय. काय झालं? नाही, मी आता बाहेर जात होतो निशी सोबत. आम्ही गरबा खेळायला जातोय. गो एन्जॉय. येस. एक मिनिट. सॉरी, मी सांगायला कम्प्लिटली विसरून गेले. दसऱ्याच्या दिवशी काही कामं ठेवू नकोस. तू, मी आणि निशिता आपण नवरात्रीची पूजा त्याच्यासाठी जाणार आहोत. निशिताला हा निरोप देशील, ओके? हो, देतो. आणि एक मिनिट, व्हॉट आर यू वेअरिंग? काय झालं? हे काय कपडे घातलेत तू? गरबा खेळायला चाललायस ना? काहीतरी इंडियन घाल. कम ऑन, गो. 1 सेकंड. हां, बोल सोना. हां, ओके. मला अजून डिटेल्स देत राहशील, ओके? युवरासाठी जेवण गरम करून ठेव. त्याला थंड जेवण आवडत नाही, माहितीये ना? हा. पण युवराज जेवायला येणार आहे का? का नाही येणार? कसं आहे ना वहिनी, एकदा का आपला मुलगा दुसऱ्याच्या हातात दिला की तो आपला राहत नाही ना, त्याच्यावर आपली सत्ता राहत नाही असं तुला वाटतं? लग्न झालं तरी युवराज माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आई म्हणून तुमची काळजी पटतेय, मला कळतेय. पण ती निशी, तिचे प्रताप पाहिले ना आपण परवा. नुसतं तिने घरात पाऊल ठेवलं आणि आपल्यात भांडण झालं. वहिनी, असं काही होत नाही ग. लग्न होऊ दे, मग बघू. लग्न? आत्ताच ती निशी गरबा खेळायला घेऊन गेलीये युवराजला. आयुष्यभर स्वतःच्या तालावर नाही ना नाचवलं म्हणजे झालं. टीम, पहिला शब्द आहे सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण एकमेकांना सोनं देतो, एकमेकांची गळाभेट घेतो, सीमोल्लंघन करतो, म्हणजेच दसरा. पण बॉस, याचा आणि मुली गायब होण्याचा काय संबंध? संबंध आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस दसरा.
आणि गरब्यासाठी मुली घराबाहेर पडतातच, म्हणून गरब्याला टार्गेट करण्यात येत आहे. करेक्ट. बरोबर आहे सर, सगळ्या मुली गरब्यातूनच गायब झाल्यात. आता एकच गरबा इव्हेंट शिल्लक आहे जिथून कोणतीही केस रजिस्टर झाली नाहीये. ग्रेट. हे सगळं जर गुलाब करत असेल ना, तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे त्याला पकडण्याची. अरे नमस्कार नमस्कार जावई बापू, या ना, या 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 इकडे या, बसा. अय्या आले जावई बापू. या या या, बसा बसा बसा. हॅलो. हा, बसा ना तुम्ही. हो, बसतो. अहो बसा ना इकडे. हो हो बसा. हो. छान गप्पा मारा. हा? नमा, ए बाहेर ये ना पटकन, ये इकडे. अगं बघ कोण आलंय. हाय युवी. ए भाऊजी आहेत ना तुझे? भाऊजी. हाय युवी भाऊजी. नाही नाही ठीक आहे, इट्स ओके. युवी ठीक आहे. युवी जिजू. जिजू डन. जिजू हा, डन. हे छान आहे. जिजू डन. ठीक आहे ठीक. निशित आहे ना, ती मेकअप करते, तयार होते, येईल थोड्या वेळात. हो. ए, पाणी आणते. सरबत. ग कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक. हो ना. कुठे जायचा प्लॅन वगैरे करताय का? अहो गरबा खेळायला जाणार आहेत. हा. ठाण्याचं जय अंबे मंडळ खूप मोठं मंडळ आहे. आपण तिकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. खूप गर्दी असते तिकडे. हो ना. जा जा, म्हणजे काळजी घ्या जरा. नाही म्हणजे खिसा पाकिट सांभाळा, मोबाईल सांभाळा आणि घाई गडबड करू नका. आणि एकमेकांची काळजी घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे. हो, आणि वेळेत घरी परत या. हं? हो शांत बसा की. नाही म्हणजे आता काय लहान मुलं राहिलीत का? ती मोठी आहेत है ना, सांभाळून जातील, सांभाळून येतील. हा, मज्जा करा बरं का. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. येस. आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंटमधून आलेलो आहोत. काय झालं सर? तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. मी? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे समजून घ्या मला. सर आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. मॅडम तुम्ही कॉपरेट करा, ही तुमची ड्युटी आहे. तुम्ही मेडिकल स्कॅममध्ये लाच घेतली आहे अशी लीड आम्हाला मिळाली आहे. सर या स्कॅम बद्दल मला लीड मिळाली होती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच होते. ऑलमोस्ट त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले, मग मी लाच का घेईन? सर मला काय म्हणत, या पैशासाठी तुम्ही वर्दी बदनाम केलीत वसुधा मॅडम. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरे, यू आर करप्ट. मोठ्या तोऱ्यात चालायची पोलिसी खाक्या दाखवत, शेवटी काय केलं? लाचच खाल्ली ना. आई आई ताऱ्याने बाळा, तुझी आई निर्दोष आहे. तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आणि टीम
यावेळेस काहीही झालं तरी आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. येस बॉस. निशी केवढी गोड दिसतीये है ना? चला मग आता निघू का आम्ही? येस. जिजू जिजू थांबा. असं कसं? हे घ्या. नाही नाही, हे कशासाठी? नको नको. अहो असं काय करताय? घ्या हो. अहो काही न घेता आम्ही कसे जाऊ देऊ तुम्हाला? हो बाबा. मम्मा लेट होतोय, आम्ही निघू? हो निघा निघा, उशीर होतोय. येस. या. ठीक आहे, मी जरा घरातली सिच्युएशन हँडल करून निघते. आपण सगळेजण तिकडेच भेटूयात. येस बॉस. येस बॉस. सॉरी सॉरी. नमा काय करतेस? आठ ठेवायला जाते. कोणी आलं होतं का घरी? अरे जमाई राजे आले होते, आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन गेले. अगं ते जयंबे मंडळ आहे ना ठाण्यातलं, तिकडे खूप ग्रँड गरबा असतो, तिकडे गेलेत ते. तिकडे गेलेत?